नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, NMMS शिष्यवृत्ती परीक्षा एकूण किती स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्याला मिळणार, कोणत्या इयत्तेपर्यंत त्याला ती स्कॉलरशिप मिळणार आणि मध्ये ती स्कॉलरशिप बंद होऊ शकते का जर त्याने 10वी ला व्यवस्थित गुण नाही घेतले तर, आणि ही स्कॉलरशिप महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत किती स्कॉलरशिप मिळते, किती विद्यार्थ्यांना मिळते आणि कोणत्या इयत्तेपर्यंत मिळते आणि कधी बंद पण होऊ शकते त्याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत। जवाहर नवोदय विद्यालय याच्या प्रवेश परीक्षेसाठी आपण पालकांच्या मागणी खातीर जे आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने बॅच लॉन्च केलेली, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात असेल। सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला या बॅचेस आपल्या बघायला मिळतील। या बॅचेसला एनरोल करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करा, त्याच्यावर तुम्हाला या बॅचेस बघायला मिळतील। आणि आणखी काही माहिती पाहिजे असेल तर हा नंबर आहे आमच्या प्रतिनिधींचा, तर त्यांना तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती विचारू शकतात। चला तर आपण बघूया। लक्षात घ्या, एकूण शिष्यवृत्ती जर पाहिली तर ती 48,000 आहे। मग ही 48,000 काही एकदाच भेटत नाही, एकदाच दिली तर तुम्ही म्हणजे पालक काहीतरी वस्तू घेतील किंवा मुलगा म्हणेल मला आयफोन घेऊन द्या, तर तसं न होता ती स्कॉलरशिप ज्या माध्यमिक शिक्षणासाठी देण्यात येते त्यांचा उद्देश काय आहे की माध्यमिक शिक्षणामध्ये मुलाला मदत व्हावी। मग हे दरवर्षीचे 12,000 असतात आणि हे 4 वर्ष मिळतात। किती? 4 वर्ष, म्हणून 12 चौक 48, तर असे हे 4 वर्ष मिळतात। कोणत्या कोणत्या इयत्तेला मिळतात बघा, 9वी ला, 10वी ला, 11वी ला आणि 12वी ला। परीक्षा मुलगा 8वीत देतो म्हणजे 8वी पासून सुरू होत नाही तर ते 9वी पासूनच सुरू होतं, तर हे 4 इयत्तेला भेटतं। आणि हे काही वर्षाला 12,000 ने भेटत, ही दरमहा भेटते। ही ऍक्च्युअली मध्ये ही जी स्कॉलरशिप असते ना, ही दरमहा 1000 रुपये तुम्हाला मिळते। दरमहा 1000 रुपये जे आहे विद्यार्थ्याच्या अकाउंट मध्ये जे आहे तर ते येतात डायरेक्टली। तर ती एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की दरमहा इथं 1000 रुपये भेटतात। टोटल 48,000 चा लाभ भेटेल। दरवर्षी 12,000 रुपये, दर महिन्याला 1000 रुपये जो विद्यार्थी असेल त्याच्या अकाउंट मध्ये ते डायरेक्टली जातील। हे लक्षात घ्या। 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 इयत्ता ज्या आहेत तर त्या 4 इयत्तेमध्ये मिळणार आहे। ओके, पुन्हा 9वी व 11वी प्रथम संधींमध्येच उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। म्हणजे 10वी द्वितीय संधीमध्ये उत्तीर्ण असेल तरी ते चालतं। पुन्हा 10वी मध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे, हे फार महत्वाचं आहे, तरच तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळणार आहे। म्हणजे 10वी मध्ये 60%पेक्षा कमी गुण असतील तर भेटणार नाही। आणि SC ST ना 55% अट आहे, म्हणजे 11वी 12वीला ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे तुमची ती स्कॉलरशिप जमा होऊ शकते। सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक यांच्या मार्फत केले जाते, पण ही आता DBT स्वरूपात केली जाते। डायरेक्टली विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जी शिष्यवृत्ती आहे तर ती डायरेक्ट जाते। आधी शाळेमध्ये जे आहे अशा पद्धतीच्या शिष्यवृत्ती यायच्या। कोटा जर पाहिला बघा, NMMS शिष्यवृत्तीची परीक्षा ही 1 लाख उमेदवारांना दिली जाते। याचा लाभ 1 लाख उमेदवारांना दिली जाते, परंतु महाराष्ट्रासाठी याचा कोटा निश्चित आहे। ऍज पर दी पॉप्युलेशन नुसार 11,682 11,682 एवढा कोटा जो आहे तर तो निश्चित आहे। पुन्हा या कोट्यामध्ये काय होतं, प्रत्येक जिल्ह्याला वेगळं, कॅटेगरी वाईज वेगळं, तर अशा वेगवेगळ्या या शिष्यवृत्ती ज्या आहेत तर ती निवड केली जाते। तसेच दिव्यांगांसाठी जे आहे तर तो कोटा आरक्षित केला जातो, जिल्ह्याचा कोटा निश्चित केला जातो आणि प्रत्येक जातीचा निहाय म्हणजे SC ST OBC यांचा कोटा निश्चित केला जातो। तर असं 11,682 एवढ्या उमेदवारांना, एवढी जी विद्यार्थी असतात त्यांना ही 48,000 रुपयाची स्कॉलरशिप जी आहे तर ती मिळत असते। ही स्कॉलरशिप जी आहे तर त्याच्या माध्यमिक शिक्षणासाठी त्याला जी आहे तर ती मदत म्हणून मिळत असते। परंतु उमेदवार जर 5वीतच असेल तर त्याला नवोदयची परीक्षा देता येते। नवोदयच्या परीक्षेच्या माध्यमातून तो डायरेक्टली पुढचं शिक्षण आहे 6वी ते 12वी तो डायरेक्ट फ्री मध्ये करू शकतो। म्हणून नवोदय हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहतं जे कोणी सरकारी शाळेमध्ये शिकत आहेत। नवोदय परीक्षेविषयीची संपूर्ण माहितीची सिरीज तुम्ही पाहिली असेल आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर ती अवश्य बघा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।